दुसरीकडे मराठा आंदोलक मरीन ड्राईव्ह समुद्रकिनारी उतरल्याचं पाहायला मिळालंय। मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाली आहे। हा संपूर्ण परिसर आंदोलकांनी गजबजून खरं तर गेल्याचं पाहायला मिळतंय। समुद्रकिनारी त्यामुळे आंदोलकांनी उतरू नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे आणि आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की मुंबईचा हा नेकलेस व्ह्यू आहे मरीन ड्राईव्हचा समुद्र किनारा आणि इथे आपण पाहतोय जे भगवी टोप्या आणि गमछे घेऊन फिरताना मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वी काही मराठा बांधव हे खाली या कठड्याच्या खाली उतरलेले होते, मात्र त्यांना सुद्धा आता बाजूला काढण्यात आलेलं आहे। फक्त मरीन ड्राईव्हच्या या समुद्र किनारी नाही तर ताज हॉटेल असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल आणि गिरगाव चौपाटी परिसरात सुद्धा मराठा बांधवांची मोठी गर्दी जी आहे ती सध्या तरी पाहायला मिळते आहे। सरकार या आरक्षणाच्या मुद्द्यावरती कधी तोडगा काढणार, काय सरकारसोबत चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र यावेळेला चर्चेची दारं खुली आहेत आणि जोपर्यंत ह्या सगळ्यावरती ठोस असा तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा मनोज जरांगे पाटील आणि सगळ्या मराठा समर्थकांनी घेतलाय। त्यामुळे मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये अशाच पद्धतीने मराठा बांधवांची गर्दी ही वाढताना सध्या तरी पाहायला मिळते आहे। कॅमेरामन गणेश राहटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।